तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत असा माझ्या एका नवीन व्हिडिओत. तर मी प्रियाला सावंत ना. आज मी व्हिडिओ असं करतले की ना, आमच्या देवाकडे सध्या 10, 11, 12 तारखेक कार्यक्रम असतो. तुम्हाला माहिती म्हणजे 11, 12 तारखेक मेन मोठे कार्यक्रम आहेत. 10 तारखेक फेरी आहे, प्रभात फेरी मोठी. तर मग त्याचं आता आता सगळं तयारी चालू आहे. देवळात पण तयारी चालू आहे काही ना काय. आणि परत पूर्ण गावात तयारी चालू आहे. म्हणजे पूर्ण गावात रस्त्यावर रांगोळी काढणं वगैरे असं काही ना काही सगळ्यांच्या घरात सगळे स्वच्छता विच्छता सगळं करणं हीच कामं सगळ्याकडे चालू आहेत. तर मी तो व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणजे कशी कामं चालू आहेत, रस्त्यावर काय काय केल्यानी, अशी देवळात कशी तयारी चालू आहे, सगळं दाखवण्यासाठी मी व्हिडिओ करतो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कोणा गाव तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर कोण नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्याला असंच 10 तारीखला व्हिडिओ येतलो आणि पुढे 11 आणि 12 तारीखला तो व्हिडिओ करूया, बघूया, ट्राय करू, जमला तर नक्की करूया. चला तो असेच कंटिन्यू राहा आपल्यासोबत. तर मित्रांनो, आता मी चालले आहे खाली देवळाकडे. आमच्या वाडीतले थोडे जण गेलेत पुढे साफसफाई करू. आता तुमचं माहीतच असल्यामुळे देवळात कार्यक्रम असा तो 11, 12 तारीखला. त्यासाठी पूर्ण गावात अशी स्वच्छता, पुऱ्या रस्त्यावर रांगोळी असं काय ना काय सगळा करूचा. प्रत्येकाच्या वाडींतून लाईटिंग, रांगोळी असा रस्त्याला काय ना काय. त्यासाठी आता मी चालले असे बघा, झाडू घेऊन साफसफाई करू रस्त्याची. संध्याकाळी कलर रांगोळी काढूची असं रस्त्यावर. चला तुमका पण दाखवते काय काय करता. आणि ह्या आमच्याकडे आत्ता मी केला, काल वरती गेल्यानी होतं साफसफाई अशी आणि रांगोळी काढल्यानी होती. काल काम चालू आहे खालचा वरचा टॉयलेटला. आणि खाली तकडे गुरववाडीत लाईट लावल्याने, लाईटिंग त्यांच्या पण ते सगळा करूचा. रात्री जर लाईटिंग सगळी चालू झाली खालची वरची तर मी नक्की दाखवीन रात्री. चला तर मग असेच राहा, असेच कंटिन्यू बघूया काय काय करतो पुढे. येऊन दे. मित्रांनो बघा, रस्तो कसं चकचकीत केलेलो हा. देवळापासनं इलेले सगळे करत करत पुढे वर नेले आणि थोडं ते वर गेलेत वाडीत. मित्रांनो हे बघा, आता वाडीत लाव काम चालू आहे. माझं घर बघा, इकडे पूर्ण याकडनं साफ करत इलाला असो आम्ही. A few moments later. हे मोठे कामगार. आता तुम्ही हे करता ऑर्डर असत पण ते हे करीत नाही ना, बरीच नाही. ते हेच ना देसाई त्यांना सांगितलंय खडू देऊ, खडू देत मित्रांनो बघा, दिसत असत तुमका पूर्ण रस्त्याक दोन्ही साईडने रांगोळी काढलेली आहे. 11, 12 कार्यक्रम त्याच्यासाठी पूर्ण नाटकच्या रस्त्यात काढलेली अशी रांगोळी. हे बघा, पूर्ण रस्त्यावर आहे रांगोळी. मी आता नाटक वाटवून नाहीलंय. तर थोड्या वेळानं मी रात्री थोड्या वेळ येतले ना, तेव्हा रामेश्वर मंदिरकडचं दाखवीनच कसं काय चालू होतं ते बघा. गाडीवर असेल त्याच्यामुळे सरळ दिसत नसली रात्रीची वेळा. मित्रांनो बघा, देवळाकडे मग अशी संध्याकाळी काढत होते ना रांगोळी तीही. आणि देवळाकडे बघा काय लाईटिंग केलेली आहे सुंदर प्रमाणे.
संध्याकाळी येतलेच रात्री तेव्हा दाखवीनच मी ही लाईटिंग. तरी आमच्या वाडीकडे जाऊची वाटा सकाळ संध्याकाळी काढत होते ना रांगोळी तिची पूर्ण झाली वाटतं काढून. आता तर अशी रांगोळी काढलेली आहे पूर्ण रस्त्यावर. A few moments later. मित्रांनो ही देवळाकडची लाईटिंग आहे सप्त्याच्या पुढची तकडेपर्यंत बघितले. तर मित्रांनो मी आता गुरवाड्यातली खालची लाईटिंग बुक करते असं आहे. चला बघूया तुमका पण दाखवते कशी गेल्याने. ही देवळातली आपल्या इथून गुरवाडी चालू आणि बघ खाली लाईटिंग घेतलेली आहे खालपर्यंत. रस्त्यावर रांगोळी काढलेली आहे पूर्ण आकड्यापर्यंत लाईटिंग घेतली खालीपर्यंत. घरात काम लाईट के लावलेली आहे. आकडे पण खालपर्यंत लाईटिंग केलेली आहे. पूर्ण मंडप बांधलेलो आहे गोल देवाच्या. मित्रांनो रोज आग्राचं असं भजन रोज घेतात गावातले मंडळी. बघा मित्रांनो डेकोरेशन काय आता मित्रांनो दिसत नसतले अंधारात बसलोय. रोज अशाच प्रकारे देवळात रात्रीचा 28 तारखेपासून जागर चालू आहे. 28 फेब्रुवारीपासून आता 12 तारखेपर्यंत हा 12 नाही 11 तारखेपर्यंत तरी हाच जागर. नंतर 11-12 तारखे कार्यक्रमात आणि मग असाच अशा रोजच आपला असता रोजच असतं या जागर. आणि 28 तारखेपासून चालूचा आणि रोज अशी भजनं असतात गावातलेच लोक करतात भजनं. मग ही अशी चाय असता मस्त चाय काहीतरी खाऊक असता खाऊन पिऊन मग असतात आपली जागर करतात. कोण जागी असतात कोण झोपतात. बघा तुमका दाखवते आता रात्री कोण कोण झोपतं आणि कसं काय असतं रात्रीचं. मी झोपलंय तर मग झालो व्हिडिओ बंद हेच करू गयो. नाही झोपले जागो असले तर मग करीन दाखवीन काय करतो रात्रीचं. आता डेकोरेशन मंडप कसं बांधलेलो आहे एवढं मोठं पूर्ण गोल बांधलेलो आहे. 8 hours later. बस
मित्रांनो आत्ताच नुकतंच घरी येलो आहे. तर बघल्यासच रात्री काय जास्त वेळ काय मी व्हिडिओ करून घेतले, कारण की मी झोपलो आहे. 2-2:30 वाजता झोपलो आहे मी. आणि असंच रोजच सगळे झोपतात रात्रीची, काय जास्त काय एवढं जागर म्हणजे किती 12 ते 1 वाजे तर 1-1:30 वाजे तर जागे असतो सगळे आम्ही, नंतर झोपतो सगळे. आणि अशा प्रकारे रोजचा हा या असंच असतं आपला रोजचा. तर मग व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा, आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि कोण चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपलं 10, 11, 12 कार्यक्रम तेव्हा 10 तारखेचा तो 10 तारखेक म्हणजे पूर्ण गावाची फेटी मारतले चालत. तो एक व्हिडिओ हा, तेव्हा खूप काय काय असतला, माणसा बिपसा भरपूर असतली. तेव्हा पण एक व्हिडिओ करूचो असा व्हिडिओ आपल्या चांगलेला व्हिडिओ करू का त्याच्यामुळे तेव्हा एक व्हिडिओ करूचा. तर तो बघूचा असं नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कोण नवीन असा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. पण टाटा बाय बाय.